मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,320 वरती। 24,320 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजचं पण ट्रेडिंग सेशन जे होतं ते होतं साइडवेज ट्रेडिंग सेशन होतं आजचं पण। मार्केटमध्ये मोठा मोमेंटम आपल्याला दिवशी बघायला मिळाला नाही आणि मागचे 4 ट्रेडिंग सेशन बघतोय आपण, मार्केट एका रेंजमध्ये आपल्याला दिसतंय। म्हणजे खाली एक सपोर्ट आहे कोणता 24,174 मार्केटसाठी एक बनला सपोर्ट आणि वरती रेजिस्टन्स बनलेला आहे 24,400। ही मार्केटसाठी काय बनली रेजिस्टन्स। 4 दिवस झाले मार्केट आपल्याला ह्याच रेंजमध्ये बघायला मिळतंय। आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये थोडी सेलिंग झाली सुरुवातीला, मार्केट थोडं खाली आलं पण मार्केट नंतर रिकवर झालेलं होतं। बघा इथे बनणारी कॅन्डल जी आहे डीलीची, त्यावरून तुम्हाला समजेल की मार्केटने एक डिप मारला, त्यानंतर मार्केटमध्ये बाइंगच झालेली होती आणि आपण मोमेंटमला बघत असतो की मार्केटचा मोमेंटम कोणत्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो। जसं मी म्हणत असतो की मागच्या दिवसाचा लो मार्केटने ब्रेक करायला नको, हाय ब्रेक केला तर मोमेंटम कंटिन्यू असतो। तरी ते दिसेल बघा तुम्हाला, जसं मार्केट कंटिन्युअसली या ठिकाणी वरती जायचं ही कॅन्डल होती, गॅप डाऊन ओपन झाला पण कंटिन्युअसली बाइंग झाली, लो ब्रेकच झाला नाही। त्यानंतर पण बघा मार्केट आपल्या प्रिव्हियस लो ब्रेक करत नव्हतं। हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल बघा, हे गॅप डाऊन ओपन झालेलं होतं मार्केट, म्हणजे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे मोमेंटम तुटतोय, डाऊन ओपन होऊन रिकवर झालेलं होतं। आणि आपण म्हटलं पण होतं या दिवशी बघा की मार्केटने आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं बुलिश त्याच पद्धतीने। मग ही कॅन्डल बघा तुम्हाला दिसेल बघा, हिचा क्लोज पण वरतीत आलेला होता। त्यानंतर आजच्या दिवशी पण बघा मार्केट फ्लॅट ओपन झालेलं होतं आणि ज्या ठिकाणी ओपन झालं त्याच ठिकाणी बंद पण झालं, थोडंसं खाली आलेलं होतं पण ह्या लोला मार्केटने ब्रेक केलं नाही। 24,174 हा एक त्या सपोर्टला मार्केटने ब्रेक केलं नव्हतं, वरती चालेल 24,320 वरती। तर मार्केट वीक नाहीये, एका रेंजमध्ये अडकलेलं आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स, या ठिकाणावरून मार्केट वरती पण जाऊ शकतं, ठीक आहे। आणि सर्वांना माहित आहे बजेटची तारीख डिक्लेअर झाली, 23 जुलै रोजी बजेट असणार, 23 जुलै रोजी, बरोबर। तर मग येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये लक्ष घ्या। सर्वांनी इंडिया विक्स बघितलं असेल, इंडिया विक्स म्हणजे मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी म्हणजे काय, मार्केटमध्ये या ठिकाणी मग उतार चढाव येत असतात जास्त। मार्केट तुम्हाला वरती पण जाताना दिसेल, खाली पण जाताना दिसेल, अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, बरोबर। त्यासाठी काय करायचं असतं, बहुतेक जण इंडेक्स ऑप्शनमध्ये काम करतात। रणनीती काय असली पाहिजे बघा, इंडेक्स ऑप्शनमध्ये काम करण्याची किंवा स्टॉक ऑप्शनमध्ये काम करण्याची। तर मी प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग तर करू नका, फ्युचर अँड ऑप्शन जे असतात त्याकडे जाऊच नका। हे बघा चांगल्या संधी बघायच्या आपण मार्केटमध्ये, चांगल्या संधी बघणं, चांगले स्टॉक जे असतात त्यामध्ये बघायचं, त्या स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारची आपली एंट्री बनते का, बनत असेल त्या जागेवरती एंट्री घ्यायची आणि चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट बनवण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजेच आपण इक्विटीमध्ये काम करायचं। जे करतात इंडेक्समध्ये काम त्यांनी शक्यतो टाळलं पाहिजे, इक्विटीमध्ये काम करत चला, चांगला पैसा यामध्ये बनत असतो, ठीक आहे ना। थोड्याच दिवसामध्ये प्रॉफिट पण बनतं, तुमची एंट्री जर चांगली असेल तर तुम्हाला जास्त दिवस थांबायची गरज पण पडत नाही स्टॉकमध्ये, ताबडतोब तुमचं प्रॉफिट पण बुक होत असतं, समजलं ना। हे आपण काय इंडेक्सची डायरेक्शन बघत असतो, इंडेक्सचा ट्रेंड बघत असतो आपला निफ्टी 50 इंडेक्स, त्याचा आपण काय बघतो ट्रेंड। अशाच पद्धतीचं ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करायचं, स्टॉकमध्ये आपली एंट्री बनते का, एखादा जर ट्रेंडिंग स्टॉक असेल तो मोमेंटम असेल तर आपण चांगल्या प्रकारच्या संधी बघून त्या मोमेंटमला आपण कॅच करायचं असतं आणि त्या ठिकाणी प्रॉफिट मिळवायचं असतं आपण, समजलं। तर या ठिकाणी लेवल एकदम सुटसुटीत आहे आपल्या डेली टाईम फ्रेममध्ये पण, एक रेजिस्टन्स 24,400, त्यानंतर सपोर्ट 24,174, 4 दिवस झालेले मार्केट त्याच रेंजमध्ये। मग आता इंट्राडेसाठी पण काही लेवल असणार, इंट्राडेमध्ये महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स असणार की इंट्राडेमध्ये मार्केट केव्हा ट्रेंडिंग होऊ शकतं किंवा कोणता सपोर्ट मार्केटने ब्रेक केला तर मार्केटमध्ये विकनेस येऊ शकते, ते बघण्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो, 5, 10, 15 मिनिटांमध्ये मार्केट या ठिकाणी रिकवर झालेलं होतं, बरोबर आहे ना। मार्केट रिकवर झालं 15 मिनिटांमध्येच, ज्या मार्केटमध्ये आपल्याला विकनेस दिसत होता ते मार्केट पुन्हा रिकवर होऊन गेलं होतं डे लो पासून। आजच्या दिवशी मार्केटची ओपनिंग फ्लॅट ओपनिंग झाली आणि त्यानंतर मार्केट आपल्याला
रेंज म्हणून दिसलं. थोडं स्ट्रक्चर निगेटिव्ह दिसत होतं आपल्याला की मार्केट खाली येतं, एका लेवलवरती सपोर्ट घेतोय, तो सपोर्ट ब्रेक होतोय, पण त्या ठिकाणी कंटिन्यूशन होत नव्हतं. आपण बघत असतो ही प्राइजेक्शन, आपण बघत असतो की एखादा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर त्या ठिकाणी कंटिन्यूशन होतंय का प्राईसचं. कंटिन्यूशन होत असेल तर आपण म्हणत असतो की प्राईस वीक असते. प्राईस वीक असते म्हणजेच इथे मार्केटचा ट्रेंड चेंज झालेला असतो. इंट्राडेमध्ये आपण म्हणतो डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे मार्केट, पण ते मार्केट इथं कंटिन्यूशन करत नव्हतं बघा. इथून ते पुन्हा वरतीच गेलेलं होतं आणि एका रेंजमध्ये होतं मार्केट, बरोबर. नंतर मार्केटने डीप मारले, इथे मार्केट यायचं खाली मोठमोठ्या कॅन्डल बनवत, पण ते 24,236च्या सपोर्टला ब्रेक करत नव्हतं बघा. हा एक सपोर्ट होता मार्केटसाठी, त्याच्या खाली जात नव्हतं. हा एक झोन जर तुम्ही बघितला ना, तुम्हाला मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसेल. डेव्हलपासून मार्केट रिकवर पण झालं, एकाच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसलं. मग बहुतेक जण ते जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ना, त्यांना लॉसच होतो, कारण की जेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये असतात ना, ऑप्शन बाईंगमध्ये पाहिजे असतो मार्केटमध्ये मोमेंटम असेल मार्केटमध्ये तर ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट असतं. मार्केट हळूहळू वरती जात असेल ना तरी प्रॉफिट बनत नाही. थोडं तुम्हाला प्रॉफिट जरी दिसलं, पण अचानक जर एखादा मोठा स्पाइक लागला, म्हणजे मोठी रेड कॅन्डल जर बनली, तर आलेलं प्रॉफिट जे असतं ना पूर्ण तुमचं निघून जात असतं. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी पण ऑप्शन बाईंग करायचीच नसते, समजलं ना. इथं रायटरचा पैसा बनवत असतो, ठीक आहे. या ठिकाणी कोणी जर 24,300चे कॉल आणि पुट जर सेल केलेले असतील, एका स्ट्राईकचे दोन्ही ऑप्शन आपण जेव्हा सेल करत असतो, कॉल आणि पुट, त्याला आपण म्हणत असतो स्ट्रॅडल जर या ठिकाणी कोणी बनवलेलं असेल तर मग त्यांचं या ठिकाणी प्रॉफिट होत असतं. आणि मार्केट तिथंच बंद झालं. 24,300च्या आसपास मार्केट फिरत होतं बघा पूर्ण दिवसभर. त्यामुळे ऑप्शन सेलरचा या जागी पैसा बनत असतो, ऑप्शन बायर लॉसमध्ये असतो. मग ठीक आहे, तिथं काय होत असतं, प्रीमियम डिके होत असतात. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची. मग आता उद्यासाठी महत्त्वाचे लेवल कोणते असणार या ठिकाणी? आपल्यासाठी महत्त्वाचा एक रेजिस्टन्स आहे पहिला, हा रेजिस्टन्स कोणता? 24,355. ही लेवल मार्केटसाठी असणार रेजिस्टन्स. त्यानंतर कोणता रेजिस्टन्स असणार? निफ्टीचा 24,401, हा पहिला रेजिस्टन्स आणि हा असणार दुसरा रेजिस्टन्स. बघायचं आहे मार्केट उद्याच्या दिवशी जर फ्लॅट ओपन होत असेल किंवा थोडंसं निगेटिव्ह म्हणू शकतो आपण, जोपर्यंत मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत नाही, त्याच्यावरती जात नाही, तोपर्यंत मार्केट ट्रेंडिंग होऊ शकत नाही. लक्षात घ्या, कारण की जेव्हा पण मार्केटची ओपनिंग फ्लॅट ओपनिंग होते किंवा थोडं पॉझिटिव्ह होत असेल, येणारा जो हर्डल असतो, रेजिस्टन्स असतो, तोपर्यंत मार्केट ब्रेक करून त्यावरती सस्टेन होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम येत नसतो. मोमेंटमसाठी जे महत्त्वाचे हर्डल असतात ते मार्केटला पार करावे लागतात. मग निफ्टीसाठी हर्डल होणार 24,355 असणार आहे. या लेवलला पार करून जर मार्केट थांबत असेल तर मग मार्केट इथून वरती जाऊ शकतं. मग नंतर येणारा हर्डल जो असणार आहे ना, 24,401चा असणार. लेवल आपल्यासाठी काय बनणार? मग रेजिस्टन्स असणार आहे, त्याच्यावरती पण मार्केटने थांबायला पाहिजे. जेवढ्या पण स्ट्राईक असणार आहे वरच्या, त्या लेवलला आपल्याला कॉल रायटिंग झालेली दिसते मार्केटमध्ये, बरोबर ना. सकाळी आपण जसं ऑप्शन चेनवरती बघितलं की 24,003 स्ट्राईकची होती, त्यावरती सर्वात जास्त कॉल रायटर होते. नंतर 24,400 त्यावरती सर्वात जास्त असणार कॉल रायटर. त्यानंतर 24,500 हे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असतात. असे जे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असतात ना, त्या ठिकाणी सर्वात जास्त कॉल रायटर असतात, जे मार्केटमध्ये मंदी करत असतात बघा, मार्केटला त्या लेवल पार करावे लागतात. मार्केट काय एवढं इझिली त्या लेवल पार करत नसतं, आणि पार केल्या तर हे जे रायटर असतात ना, हेच आपल्या पोझिशन अनवाइंडिंग करायला लागतात. त्यांनी अनवाइंडिंग केलं म्हणजे काय होतं असतं, मार्केटमध्ये एक शार्प अप मूव्ह येत असतो. मग त्यालाच आपण शॉर्ट कव्हरिंग म्हणत असतो. त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग मूव्ह असं म्हणतो, शॉर्ट कव्हरिंग मूव्ह. मार्केट ताबडतोब वरती जात असतं. ती ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होते का, ती आपल्याला बघायची असते. जर मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक करत आहे ना, तिथं थांबत आहे का मार्केट, त्या ठिकाणी काय प्राईसचं फॉर्मेशन होत आहे ते आपल्याला बघायचं असतं. जो मार्केटचा ट्रेंड असतो तो तुम्हाला ओळखायचा असतो. जसं आता मार्केट या ठिकाणी आलेलं आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे, सपोर्ट घेतला पुन्हा वरती जाते, पण ह्या लोपर्यंत पण येत नाही, पुन्हा वरती जाते, बरोबर. पुन्हा आलं खाली, पण ह्या लोपर्यंत पोहोचत नाही, पुन्हा वरती जाते, पुन्हा मार्केट खाली आलं, लोपर्यंत येत नाही, ते वरती जाते. म्हणजे असे हायर हाय आणि हायर लोचं फॉर्मेशन मार्केट बनवत जात असतं. तेच प्राईसचं स्ट्रक्चर आपल्याला इथे बघायचं आहे. त्यानुसार मग आपण ट्रेंड पकडायचा असतो. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं, सपोर्ट कोणते असणार महत्त्वाचे ते आपण बघूया. मार्केटसाठी सपोर्ट हीच लेवल असणार अजून पण
24,300 ही मार्केटसाठी सपोर्टचं काम करणार. क्लोजिंग आली 24,320 वरती या ठिकाणी. ही लेवल पण अजून आपल्यासाठी सपोर्टचं काम करणारच. हा पहिला सपोर्ट असणार. दुसरा सपोर्ट कोणता? मार्केट आज पण त्याच लेवलपासून फिरलेलं आहे बघा. कोणती लेवल? 24,936. हा पण एक सपोर्ट असणार आहे. मोठी रेंज जी असणार ही एक रेंज, ठीक आहे ना. ही एक मोठी झाली ज्या रेंजमध्ये आज मार्केट आपल्याला ट्रेड करताना दिसलं. ही एक रेंज झाली. हा एक सपोर्ट, पण मध्ये ही पण लेवल इंट्राडेसाठी सपोर्टचं काम करणारच 24,300. त्यानंतर 24,236. हे स्ट्रक्चर केव्हा बेंड होत असतं? जेव्हा महत्त्वाचे सपोर्ट ब्रेक होत असतात. आता आपल्यासाठी महत्त्वाचा सपोर्ट कोणता असणार? ही. आता ही लेवल ब्रेक झाली काय अडचण नाही, इथे येऊन मार्केट बाउन्स पण घेऊ शकतं. पण हा जो सपोर्ट आहे ना, हा जर ब्रेक झाला 24,236चा, तर मार्केट मग इथे ट्रेंडिंग होऊ शकतं. म्हणजेच काय? इथे निगेटिव्ह प्राइस एक्शन बनू शकते. निगेटिव्ह प्राइस एक्शन म्हणजे मार्केट मग इथून खाली येऊ शकतं. आणि आला तर कुठपर्यंत येणार? मी तुम्हाला लेवल डेलीमध्ये सांगितली होती बघा, 24,174चे. हा एक सपोर्ट असणार. तर मग याच्यावरती मार्केटने थांबायला पाहिजे. एक लक्षात घ्या की मार्केटचं स्ट्रक्चर कुठे बेंड होऊ शकतं हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. डेलीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की 4 दिवस झाले मार्केट आपल्याला दिसतंय ह्या रेंजमध्ये. अशी एक लाईन ड्रॉ केली, वरती एक लाईन ड्रॉ केली मी, म्हणजे 24,401 आणि 24,174. हे स्ट्रक्चर केव्हा चेंज होणार मग मार्केटचं? जेव्हा मार्केट 24,174च्या खाली ट्रेड करायला लागेल. जोपर्यंत मार्केट 24,174 ह्या लेवलच्या वरती असणार आहे तोपर्यंत मार्केट स्ट्रॉंगच आहे. या लेवलच्या खाली गेल्यानंतर त्याच्यामध्ये येणार विकनेस. मग याच्या खाली गेलं तर एक सायकोलॉजिकल सपोर्ट 24,000चा असणार. ही लेवल मार्केटसाठी सपोर्टचं काम करेल. बघायचं आहे कोणत्या लेवलला ब्रेक करतोय मार्केट. रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती सस्टेन होत आहे की सपोर्ट ब्रेक करून कंटिन्युअसली खाली येत आहे. ही मार्केटची डायरेक्शन आपण या ठिकाणी पकडायची असते. ही असते मार्केटची डायरेक्शन, बरोबर. मग कोणी काम करत असेल ना इंट्राडेमध्ये, हेच तुम्ही बघायचं असतं. मार्केटची डायरेक्शन, ट्रेंड ते बघून या ठिकाणी काम करायचं मग. आणि आत्ताच्या वेळेला काय होतं मार्केटमध्ये? बँकिंग सेक्टरचा सपोर्ट नव्हता बघा मार्केटला. बँकिंगचा सपोर्ट म्हणजे HDFC बँक बघा तुम्ही, कंटिन्युअसली तिच्यामध्ये पण सेलिंग होते. बँकमध्ये ॲक्सिस बँक पण वीक होती, ICICI, SBI त्या बँका पण वीक होत्या. इंडेक्सला सपोर्ट नाही, बरोबर. त्यानंतर रिलायन्स एक स्टॉक आहे फक्त, त्याचा इंडेक्सला थोडा सपोर्ट आहे. रिलायन्स विकनेस जर असती तर आपला इंडेक्स या ठिकाणी खाली असता. इंडेक्समध्ये जास्त वेटेज असणारे स्टॉक जे असतात ना त्यांच्यामध्ये बाईंग आली तर इंडेक्सवरती पण जात असतो. आता हेच बघा की HDFC बँकमध्ये सेलिंग झाली, बरोबर. तो थोडा खाली पण आलेला आहे, थोडा डिस्काउंटमध्ये पण मिळतोय. जर याच्यामध्ये अचानक बाईंग व्हायला लागली आणि बाकीचे स्टॉक जे असणार SBI झालं, ICICI बँक झालं, यांच्यामध्ये पण बाईंग आली, पुन्हा रिलायन्समध्ये पण बाईंग आली, IT मध्ये पण थोडी बाईंग आली, तर आपल्याला इंडेक्स पुन्हा वरच्या लेवल पण दाखवू शकतो. कुठपर्यंत? 24,500 पर्यंत. पण एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की येणारं बजेट आहे 23 जुलैला बजेट असणार, तर थोडी व्हॉलॅटिलिटी या दरम्यान असू शकते 8-10 दिवसांमध्ये, ठीक आहे ना. त्यामुळे जपून काम करायचे. स्टॉक पकडा, स्टॉकमध्ये काम करत चला. खूप चांगले स्टॉक असतात, चांगल्या लेवलवरती असतात, त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला, ठीक आहे. आणि काम करता कोणत्याही ठिकाणी काम करा, इक्विटीमध्ये करा, ऑप्शनमध्ये करा. स्टॉपलॉसचा वापर करायला विसरू नका. मनात कधी स्टॉपलॉस पकडायचं नाही की मी सिरीज घेतो फक्त आणि बाहेर पडतो, असं करायचंच नसतं कधी. स्टॉपलॉस लावलाच पाहिजे. मार्केटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. मार्केट असतं सुप्रीम. मार्केटमध्ये आपण 100% कधी खरं ठरत नसतो. आपण चुकणारच मार्केटमध्ये. आपलं ॲनालिसिस चुकू शकतं. मग ते ॲनालिसिस आपलं चुकतंय ना, त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. असं नाही की मोठा लॉस घेऊन बाहेर पडायचं, नाही, अजिबात नाही. त्यासाठी स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचा आहे. माझ्या मते निफ्टीमध्ये सर्वांना लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. कॉमेंट पण खूप महत्त्वाची असते एका व्हिडिओसाठी. आणि त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.